नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आलेलो आहोत पुणे रिंग रोडच्या कामाची अपडेट देण्यासाठी आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत W3 पॅकेज. हे W3 पॅकेज जे आहे तर ते मोरेवाडी गावाच्या हद्दीपासून म्हणजे मुळशी तालुक्यातील मोरेवाडी ते वर्दडे खामगाव गावाच्या हद्दीमध्ये या पॅकेजचा शेवट होतो. 14 किलोमीटरचं हे पॅकेज आहे. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या पॅकेजमध्ये सध्याचं काम कुठं कुठं सुरू आहे आणि किती काम झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जो डॅम आहे त्या डॅमवरती पण आपल्याला ब्रिज पाहायला मिळेल. आणि या पॅकेजमध्ये टोटल 3 जवळपास टनेल होणार आहेत. तर ह्या टनेलचं काम पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. कारण आपण असे अपडेट देण्यासाठी ह्या दऱ्याखोऱ्यात आपण तर एक दिवसासाठी येतो, परंतु इथं काम करणारी जी मंडळी आहेत, लोक आहेत, जे इंजिनियर्स किंवा वर्कर आहेत, तर खरंच यांची खूप कमाल आहे. पावसाचं उन्हाचं हे म्हणजे 12 महिने जेवढे दिवस काम पूर्ण होण्यासाठी लागतं त्यांना, की 12 महिने म्हणण्यापेक्षा 4-5 वर्ष तरी लागतीलच यांना हे काम पूर्ण करण्यासाठी. अशा दऱ्याखोऱ्यामध्ये जंगलामध्ये राहणं म्हणजे खूप जिकिरीचं काम आहे. आपल्याला एक दिवस येण्यासाठी रस्ता यांनी बनवलेला असूनसुद्धा एवढं अवघड जाते. आणि आता सध्याच्याला पाऊस पडून गेल्यामुळे रस्ता खूप खराब झालेला आहे. आपल्या मेहनतीसाठी आणि या लोकांच्या मेहनतीसाठी एक लाईक जरूर करा व्हिडिओला. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, हे समोर जुळे बोगदे दिसत आहेत. या बोगद्याच्या पलीकडे ही छोटीशीच हिल आहे. हा छोटेसे 2 टनेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि आपण ड्रोनद्वारे पाहणार आहोत पलीकडं बाजूला जे आहे खडकवासला धरण आहे हे बोगदा. आणि त्याचबरोबर समोरच्या दिशेला जर पाहिलं तर हा एक महत्त्वाचा बोगदा या ठिकाणी पुढे पाहायला मिळेल आपल्याला. हे आपण ड्रोनद्वारे पण पाहणार आहोत. मित्रांनो, कन्स्ट्रक्शन अपडेट देण्यासाठी खडतर व दूरवरचा प्रवास करावा लागतो. या खडतर व दूरवरच्या प्रवासासाठी आपण ट्रॅव्हल सपोर्ट करणे इच्छुक असाल तर नक्कीच या स्कॅनरवर आपला अनमोल असा ट्रॅव्हल सपोर्ट पाठवू शकता. हे पॅकेज मोरेवाडी गावाच्या हद्दीत चेनेज किलोमीटर 34 पासून सुरुवात होत असून वर्दडे खामगाव गावाच्या हद्दीत किलोमीटर 48 चेनेज वर समाप्त होत असून या पॅकेजवर नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी काम करत आहे. या पॅकेजमध्ये 2 इंटरचेंज, टोटल अंडरपासेस 5, त्यानंतर व्हेहिक्युलर ओव्हरपास 3, 1 मेजर ब्रिज, 4 मायनर ब्रिज, 24 कल्वर्ट्स, 3 टनल आणि 1 वायडक्ट अशा पद्धतीने अलाइनमेंट राहील. हे आहे मुठा नदीवरील खडकवासला डॅम. या डॅमवर जवळपास 650 मीटर लांबीचा चेनेज 44 ते 44 + 650 दरम्यान वायडक्ट निर्माण होत आहे. या दिशेनेच या पॅकेजला सुरुवात होते. या पॅकेजमधील पहिला बोगदा देखील याच दिशेला आहे. सध्या या ठिकाणी धरणातील पिअरसाठी पायलिंग फाउंडेशनच्या कामाची तयारी सुरू झालेली दिसत आहे. यासाठी क्रेन लावलेले सुद्धा दिसत आहे. मलखेड गावाच्या हद्दीतील या हिल दरम्यान होत आहे या पॅकेज मधील दुसरा बोगदा. हा बोगदा धरणाच्या साइडने ओपन झाला नसून पलीकडल्या दिशेने काम सुरू झालेले आहे. या बोगद्याचे या दिशेने म्हणजेच वर्दडेच्या दिशेने प्रथम काम सुरू झाले असून बोगदा दुसऱ्या साइडने थ्रू करण्यासाठी काम सातत्याने सुरू आहे. या बोगद्याच्या बाहेर स्ट्रक्चर वर्क व अर्थ वर्क पाहायला मिळेल व 450 ते 500 मीटर अंतरावर येतो या पॅकेज मधील तिसरा आणि शेवटचा बोगदा.
या बोगद्याच्या एंडला म्हणजेच चेनेज नंबर 48 वरती या पॅकेजचा शेवट होतो आणि इथून पुढे पॅकेज 4 चे काम सुरू होते। हे काम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मंडळी, आपण वर्दडे खामगावच्या हद्दीतील हे समाप्त होणारं पॅकेज नंबर 3चं काम पाहिलेलं आहे। इथून पुढे या दिशेला पॅकेज 4 सुरू होतं। पाठीमागे आपण पाहिलेलं आहे की जो डॅम आहे तर त्या डॅमच्या पलीकडे म्हणजे या पॅकेजला सुरुवात होते पॅकेज नंबर 3ला आणि त्याच्या पलीकडे आपण 2 नंबर पॅकेज ज्याचं अपडेट पाहिलेली नाही आहे, कारण की तिकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नव्हता म्हणून आपण त्या पॅकेजचं काम दाखवणं टाळलेलं आहे। हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या या मेहनतीसाठी अशा खडतर प्रवासासाठी खूपच खडतर, तुम्हाला सांगतो गाडीची तर अवस्था एवढी बेकार झालेली आहे। समृद्धी महामार्गाने आपण जेवढा प्रवास केला होता त्याच्यापेक्षाही इथं आपल्याला काहीतरी पटीनं प्रवास करावा लागत आहे फक्त एका व्हिडिओची अपडेट देण्यासाठी, या जंगल दऱ्याखोऱ्यात येण्यासाठी। विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। या ठिकाणी काम सुरू आहे, हे आपण ड्रोनद्वारे पाहिलेलं आहे। चला तर मग पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।